माझे नाव कार्तिका सीताराम मोकासे, वर्ग 7वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शपयाबाद, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या शाळेत घनकचरा तयार झालेला आहे। आम्ही सात जणांनी एक उपाय सुचलेला आहे। त्या उपायमध्ये नीता, सायली, दर्शना, श्रावणी, निकिता, श्रेया, आम्ही इतक्या जणींनी त्याच्यावर काय उपाय सुचलेला आहे ते उपाय त्या मुली सांगणार आहेत। माझे नाव नीता रामू ढाके, वर्ग 7वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या शाळेत आज घनकचरा या निमित्ताने आम्ही आज साहित्य गोळा करणार आहोत। त्या साहित्यांचे नाव झाडू, सुपली, खराटा, कचराकुंडी, पेटी असे आम्ही साहित्य गोळा केले। माझे नाव सायली कडवा मोकासे, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शपयाबाद। घनकचरा तयार होण्यासाठी आमच्या टीमने शाळेच्या परिसरामध्ये कचरा साठवण्यासाठी खड्डा तयार केला। माझे नाव दर्शना कडवा मोकासे, वर्ग 8वा, शाळेचे नाव जी प्रा शाळा शपयाबाद, ता कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही सगळे सहभागी होऊन त्या खड्ड्यामध्ये कचरा टाकणार आहोत। माझे नाव श्रावणी निवृत्ती मोकासे, मी इयत्ता 6वी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शपयाबाद, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या शाळेत घनकचरा गोळा करण्यासाठी आम्ही एक उपाय ठरवला आहे। आम्ही एक खड्डा खणला, त्या खड्डा भरला की त्याचे खत होईल। माझे नाव निकिता राजू मोकासे, शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा, इयत्ता 8वी। आमच्या शाळेतला खड्डा भरला की त्यातले खत आम्ही आमच्या शाळेतल्या झाडांना टाकू। माझे नाव श्रेया महेंद्र भोरकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता 6वीत शिकते। आम्ही तो कचरा झाडांना टाकला की झाडांना पोषण मिळेल। अशा प्रकारे आम्ही या घनकचऱ्याची समस्या सोडवू। आमची शाळा सुंदर शाळा, झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता शाळा, तिथे आरोग्य असते तिथे।